आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 27 जुलै सोमवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1,500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1,500 रुपये, तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1-2 दिवसांमध्ये जमा केला जात असतो। त्याच पद्धतीने आता जुलै महिना संपत आलेला आहे, त्यामुळे शेवटच्या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, परंतु लाडक्या बहिणींना राज्यातील काही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1,500 रुपये या अगोदर जमा झालेला आहे। त्या लाडक्या बहिणी फक्त जुलै महिन्याच्या 25 हप्त्यांची प्रतीक्षा करत आहेत, तर त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून गुड न्यूज देण्यात आलेले आहे। बघा, राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1,500 जमा झालेले असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जुलै महिन्याच्या 25 हप्त्याचे 1,500 रुपये जमा केले जात आहेत, परंतु राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1,500 आलेले नव्हते अशा बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1,500 आणि जुलै हप्त्याचे 1,500 असे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, लाडके बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या, परंतु खऱ्या अर्थाने आता लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 27 जुलै सोमवार रोजी ज्या 16 जिल्ह्यांमध्ये जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून मागच्या 2 दिवसांपूर्वी जून हप्त्यासाठी जुलै हप्त्यासाठी असे 2 हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी टोटल मिळून 7,200 कोटींचा निधी मंजूर केलेला होता। आता 7,200 कोटींचा निधी बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून लाडके बहिणींनो तुमची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना सरकारच्या माध्यमातून काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे मिळवायचे असते तर तुम्ही या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजे, तरच तुमचे खऱ्या अर्थाने जून हप्त्याची जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। अन्यथा जर तुम्ही या पात्रतेमध्ये
पात्र ठरत नसाल तर तुमची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पात्रता पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी जी पहिली पात्रता लावलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे. तुम्ही सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, घरातील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे, 4 चाकी गाडी तुमच्या घरामध्ये नसायला पाहिजे, पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असो व पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे, तुमचे वय 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे. आता बघा लाडके बहिणींनो, या सगळ्या पात्रता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. म्हणजेच शेवटच्या 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. म्हणजेच लाडके बहिणींनो, आज 16 जिल्हे, उद्या 10 जिल्हे आणि परवा दिवशी 10 जिल्हे. म्हणजेच लाडके बहिणींनो, काल रविवार होता, काल 26 जुलै होता. काल रविवार असल्यामुळे सर्व बँका बंद होत्या, बँकांना सुट्टी होते, त्यामुळे हे पैसे आलेले नव्हते. आणि याच्या अगोदर एक दिवस म्हणजेच 25 जुलै रोजी आषाढी एकादश होती, त्या दिवशी सुद्धा बँकेला सुट्ट्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी शनिवारी रविवारी पैसे आलेले नव्हते. परंतु लाडके बहिणींनो, आता तुमची खऱ्या अर्थाने सोमवारी प्रतीक्षा संपत आहे, कारण आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमचे खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट लाडके बहिणींनो, जर तुम्हाला जून हप्ता, जुलै हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही महत्त्वाची 2 कामे केलेली असायला पाहिजे. त्यामधील पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे आणि दुसरं काम म्हणजे लाडकी बहीण योजनेची KYC तुम्ही पूर्ण केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही असे महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर तुमची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण कामे पाहिलेली आहेत. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात. परंतु लाडके बहिणींनो, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर बँकांची यादी पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर बँका आहेत. आता यामध्ये काही बँका सरकारी बँका आहेत, काही बँका सहकारी, तर काही बँका खाजगी पतसंस्था सोसायटीच्या बँका आहेत. मग सर्वच्या सर्वच बँकेमध्ये जून आणि जुलै हप्ता जमा केला जात नाही. मग लाडके बहिणींनो, कोणकोणत्या बँकांमध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे सोडले जात आहेत तर त्या बँका कोणकोणत्या आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींनो, ज्या बँकेमध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे सोडले जात आहेत तर त्या बँकांची यादी वाचून दाखवतो. तर बघा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर बँका आहेत. त्यापैकी SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे जर तुमचं बँक खातं SBI बँकेमध्ये म्हणजे स्टेट बँकेमध्ये, भारतीय स्टेट बँकेमध्ये असेल तर तुमची खऱ्या अर्थाने जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यानंतर बँक ऑफ इंडिया बघा, जर तुमचं बँक खातं बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये असेल तरी पण तुमचे खऱ्या अर्थाने जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, ICICI बँक, HDFC बँक, IDBI बँक यासोबतच अजून 5 बँका राहिलेल्या आहेत. तर त्या उर्वरित 5 बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे. परंतु लाडके बहिणींनो,
आता भरपूर वेळ झालेला आहे, त्यामुळे आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण अख्खा जून महिना संपून गेलेला होता. आता जुलै महिना संपायला सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले होते. त्यामुळे लाडके बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. अखेर तुमची जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील. तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, आता खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या. परंतु लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या बहिणी या 12 जिल्ह्यांमध्ये राहतात, 12 जिल्ह्यांमध्ये त्या लाडक्या बहिणी आहेत, तर अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात. त्या पद्धतीने आता पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत. उद्या दुसऱ्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी तिसऱ्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांमध्ये असे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता जमा केले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींनो, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. बँका आपण पाहिलेल्या आहेत. अजून ज्या उर्वरित 5 बँका राहिलेल्या आहेत त्या 5 बँका सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु बँकांच्या अगोदर जिल्ह्यांची यादी पाहणं गरजेचं आहे. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका असेल, या तालुक्यामध्ये जर तुमचं गाव असेल तर तुमची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेले होते. आता निधी बँकांच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. अखेर लाडक्या बहिणींनो, तुमची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते. परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडके बहिणींनो, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहे, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने अशा लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. अशा बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. अखेर लाडके बहिणींनो, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये
हे पैसे सोडणं एकाच दिवशी शक्य होत नसतं, कारण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून सोडला जात असतो, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून सोडला जात असतो. आणि एका दिवसाला ही जी डीबीटीची लिमिट आहे तर या डीबीटीची लिमिट एका दिवसाला फक्त 35 लाख बहिणींची असते, म्हणजेच एका दिवसाला 35 लाख बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात असतात. त्यामुळे आज या ठिकाणी 16 जिल्ह्यातील 35 लाख बहिणींना, उद्या 10 जिल्ह्यातील बहिणींना, परवा दिवशी 10 जिल्ह्यातील बहिणींना असे 3 दिवसांमध्ये हे पैसे आता वितरित केले जात आहेत. आणि लाडक्या बहिणींनो, तुमची खऱ्या अर्थाने जून जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता बँकांची यादी पाहिलेली आहे. आता आपण आज ज्या जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे तर आजच्या या ठिकाणी 16 जिल्ह्यांची यादी पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल. आता बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलैच्या हप्त्याचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या 5 प्रकारच्या बहिणींपैकी आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही या 5 प्रकारच्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण या 5 प्रकारच्या बहिणी लगेच पाहून घेऊयात. बघा, पहिला प्रकार म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल त्यांना पैसे मिळणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही. ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्या बहिणींचे वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत. ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील तर अशा बहिणींना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच सांगायचं तात्पर्य, ज्या बहिणी गरजू आहेत, योजनेचे लाभार्थी आहेत, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत आहेत, तर अशाच लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने उर्वरित बँकांची यादी सुद्धा पाहून घेऊयात. आता बघा लाडकी बहिणींनो, जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता दिलासा मिळत आहे. आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून बँकांमध्ये महिलांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. काही लाडक्या बहिणींनी पैसे सुद्धा काढून आणलेले आहेत. मग लाडक्या बहिणींनो, 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते पाहून घेऊयात, कारण या 16 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने या 16 जिल्ह्यातील बहिणींची जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. त्यामुळे लाडकी बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने उर्वरित बँकांची यादी पाहत आहोत. तर बघा लाडकी बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे हेच आता आपण पाहत आहोत. तर बघा, पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर, दुसरा जिल्हा म्हणजे अमरावती, तिसरा जिल्हा रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यानंतर रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर जिल्हा असेल, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया असेल, यासोबत वरच्या साईडचा नागपूर जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, जळगाव, जालना अशा जिल्ह्यातील बहिणींची प्रतीक्षा आता संपत आहे. उर्वरित जे पण काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यातील बहिणींचे सुद्धा उद्या आणि परवा दिवशी प्रतीक्षा संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. फक्त लाडके बहिणींनो, तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या. आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही. डीबीटी अंतर्गत तुम्हाला पैसे मिळून जातील.
बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जून हप्ता काही बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. आता बहिणींना जुलै हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांना जून हप्ता मिळालेला असेल त्यांच्या खात्यामध्ये लवकरच आता जुलै हप्त्याचे 1500 जमा होतील आणि ज्यांना जून हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये लवकरच जमा होणार आहेत.